हेलो फ्रेंड्स, मेरे साथ में हैं विश्वजीत और प्रमोद जो महाराष्ट्र से आए हैं। इनसे बात करते हैं कैसा मेडिकल हुआ, किस भर्ती का मेडिकल है इनका और क्या एक्सपीरियंस इनका रहा। तो चलिए विश्वजीत, आप बताइए कौन सी भर्ती है आपकी। हम SSB कम्युनिकेशन के लिए आए थे। तो हमारा मेडिकल 1 महीने बाद था, तो हमें प्री चेकअप करना था, प्री मेडिकल। तो हमने यूट्यूब पे देखा कि कौन कौन सी जगह पे होता है, क्या क्या होता है। तो ये गायत्री प्री मेडिकल सेंटर हमें यूट्यूब पे मिला और 2 मिले थे, लेकिन हमने यही चूज किया क्योंकि यहाँ पे थोड़ा रिव्यूज जो थे वो अच्छे थे। मतलब यहाँ का प्रोसीजर, यहाँ की जांच करने का तरीका, ये सब सही लगा, इसलिए हम यहाँ पे आए। और आने के बाद पता चला कि यहाँ पे सही में पूरा प्रोसीजर अच्छे से होता है, पूरी जांच की जाती है और पूरा आपको प्रॉपर गाइड किया जाता है कि आपका पॉइंट ये है तो आप ये कर सकते थे। ये पूरा टाइम दिया, पूरा टाइम जो हमारे स्पेशलिस्ट डॉक्टर्स हैं उन्होंने भी फुल टाइम दिया, फुल टाइम दिया, कोई जल्दबाजी नहीं थी। नहीं। तो जो आपने देखा था यूट्यूब पे वो मिला आपको? पूरा मिला, मतलब उससे कुछ बेसी ही मिला इसको कहते हैं। हाँ। ये आपका मराठी भाषा में। चलिए प्रमोद जो है वो मराठी में बताएंगे। बताइए मराठी में बताइए अपना दोस्तों को कि क्या भर्ती है आपका, कैसा मेडिकल हुआ, क्या क्या चेकअप हुआ, एक्सरे, ECG, ब्लड, यूरिन, सबके बारे में, और जो आपके डाउट्स थे वो सब भी क्लियर हुए, पूरा बताइए। पहिल्यांदा सरांचं धन्यवाद। आम्ही सशस्त्र सीमा बल या फोर्ससाठी अप्लाय केलेलो होतो, SI कम्युनिकेशन, सब इन्स्पेक्टर कम्युनिकेशन, आणि आमचं फायनल रिझल्ट आता बाकी आहे। पण आमच्या मनात एखादं डाऊट असतो की मी ह्या इव्हेंटमध्ये किंवा ह्या मेडिकल टेस्टमध्ये फेल होऊ शकतो किंवा काय कारण असू शकतं। तर हे सगळे चेक करण्यासाठी आम्ही यूट्यूबवरती सरांचं चॅनल गायत्री प्री मेडिकल सेंटर यांचं चेक केलं आणि त्यांचे रिव्ह्यू पण चेक केले होते। रिव्ह्यूमध्ये असं आम्हाला कळालं की तिथं व्यवस्थित जे टेस्ट आहे ते सगळे कम्प्लिटली चेक होतात। मग त्यानंतर आम्ही सरांना कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी एकदम कोऑपरेटिव्ह रीतीने त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे येऊ शकता, इथे सगळे तुमचं एका दिवसाचं फुल प्लॅनिंग असेल आणि ते सगळं व्यवस्थित चेक करून तुम्हाला काय असेल ते सोल्युशन मिळतील। यात महत्वाचं ही गोष्ट आहे की जे टेस्ट होतात किंवा त्यामध्ये एखादं पॉईंट जरी असेल, तुम्ही डायरेक्टली जर चेक करत मेडिकलला गेला असेल तर तिथं तुम्हाला तो पॉईंट मिळाला जातो, पण त्याचे सोल्युशन नाही मिळत। पण सरांच्याकडे आम्हाला त्या गोष्टीचा आता 2 पॉईंट्सचे 2 टाईप्स आहेत, त्यामध्ये परमनंट रिजेक्शन मिळतं, काही ठिकाणी तुम्हाला टेम्पररी रिजेक्शन असतं। जर टेम्पररी जे आहेत ते तुम्ही क्युअर करू शकता। मग तेच आम्ही ते टेस्ट आमचे आज दिवसभरात झाले आणि त्यातून आम्हाला असं कळून आले आमच्यात काय फॉल्ट्स आहेत किंवा कोणत्या फॉल्ट्सला काय सोल्युशन असलं पाहिजे। मग ते सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलं आणि ते क्युअर कसे केले पाहिजेत। एक्झाम्पल की नॉकनी असतं, बऱ्याच जणांना सगळ्यांचं असतं, जास्त फॅटी जर असेल, पायाचं जास्त मसल वगैरे जास्त असतील तर ते एक नॉर्मल गोष्ट असते, ती सगळ्यांना होतं। पण त्या महत्वाचं हे आहे ते क्युअर कसं केलं पाहिजे। तर त्यातले वेगवेगळे मेथड सरांनी आम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केले आणि डेली एक्सरसाइजमध्ये ते कसं आम्ही क्युअर करू शकतो, काय प्रॅक्टिस असली पाहिजे। तर हे सगळं सरांनी आम्हाला दिवसभरात सांगितलं। टेस्ट वगैरे बाकीचे त्यांचे डॉक्टर्सांनी पण खूप कोऑपरेटिव्ह रीतीने आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आम्ही खरोखरच सरांचं धन्यवाद मानतो। और चलिए बहुत बहुत शुभकामनाएं, और एक दिन फिर से हमें जानकारी मिले कि प्रमोद और विश्वजीत दोनों भर्ती हो गए हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। थैंक यू। गुड लक।